नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट भरती संदर्भात प्रश्नसंच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी टेट 2 ला जे काही प्रश्न विचारले अभियोग्यताचे ते प्रश्न आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. आयबीपीएस पॅटर्न नुसार आयबीपीएस ने एक्झाम घेतली आणि आयबीपीएस ने ते क्वेश्चन विचारलेले. तर व्यक्तिमत्व विषयक उपपत्ती याचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. तर सुरुवात करूया तुमचा थोडा वेळ न घेता. आणि तत्पूर्वी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे टेटची. 10 टेस्ट आहेत. त्याचा प्रत्येक प्रश्न सोडवला की तुम्हाला उत्तर कळणार आहे आणि पूर्ण 200 क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमची रँक किती आली ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे. याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. संपूर्ण क्वेश्चन त्याचं स्पष्टीकरण दिलंय. असे टोटल 10 टेस्ट सिरीज आहेत आपल्या. प्रत्येक 200 क्वेश्चन नुसार आहे. सोडवा. फक्त 199 फीस तुली आहे. या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे श्री अकॅडमीची. तिथे जाऊ टेस्ट सिरीज परचेस करा. ठीक आहे. चला तो क्वेश्चन घेऊया आपण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट. तर पहिला क्वेश्चन, व्यक्तिमत्व विषयक उपपत्तीचे प्रमुख प्रकार किती आहेत? तर प्रमुख प्रकार तुमचे एकूण 5 आहेत. किती आहेत? टोटल 5 आहेत. तुम्हाला एकूण 5 पर्याय आयबीपीएस देईल. पण सध्याच्याला तुम्हाला इथे मी 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 5 पर्याय तुम्हाला मिळतील. वर्ग तत्वावर आधारित बघा, वर्ग तत्वावर आधारित व्यक्तिमत्व उपपत्ती सर्वप्रथम कोणी मांडली? जर्मन, ग्रीक, अमेरिका की ब्रिटन? कोणी? तर ग्रीक यांनी मांडले. आणि ग्रीक सगळं त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स भाग असेल, त्यानंतर तुमचा मानसशास्त्र भाग असेल, साधारणतः ग्रीकचे तत्ववेदे जास्त. त्याच्यानंतर ग्रीकाने सांगितलेल्या रस प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता प्रकार नाही? रक्त, पित्त, स्नायू प्रधान आणि कफ. तर स्नायू प्रधान हा प्रकार ग्रीकांनी सांगितलेला रस प्रकारामध्ये येत नाही. हिपोक्रेटसच्या मतानुसार रक्तप्रधान व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? उदास व गंभीर, रागीट, आनंदी आणि सामाजिक. तर कसा असतो? आनंदी आणि सामाजिक त्या व्यक्तीचा प्रभाव त्या ठिकाणी असतो, स्वभाव. त्याच्यानंतर मनोविश्लेषण उपपत्तीचे जनक कुठले? कुठली उपपत्ती? मनोविश्लेषण उपपत्तीचे जनक कुठले? सोप्या सोप्या आता तुमच्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार, त्यामुळे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला येतील. फ्राइड. कुणाचे? मनोविश्लेषण उपपत्तीचं फ्राइडचे. नंबर 1 जास्त वेळ तुमचा घेत नाहीये, मला पण माहिती आहे. एक्झाम तुमची लांबू शकते का? तर शक्यता आहे, परंतु कमी चान्सेस आहेत बरं का लांबण्याचे. त्यामुळे टार्गेट ठरा 24 तारखेपासून एक्झाम होईल असं आणि अभ्यास करा. ठीक आहे. खालीपैकी कोणती संकल्पना फ्राइडशी संबंधित नाही? आताच पहिला कुठली रे? तर आयडिया आहे, इगो आहे, सुपर इगो आहे आणि बळकटीकरण हे फ्राइडच्या संदर्भात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ड तुमचं त्या ठिकाणी उत्तर. त्याच्यानंतर मानवतावादी उपपत्तीमध्ये व्यक्तिमत्व वाढीसाठी काय आवश्यक मानलं आहे? बळकटीकरण आवश्यक मानलं आहे. चेतना, सामाजिक प्रभाव की आत्मसाक्षार? तर आत्मसाक्षार हा मानवतावादी उपपत्तीमध्ये व्यक्तिमत्व वाढीसाठी आवश्यक घटक आहे. आता जास्त वेळ न घेता रिपीट पण करत नाही, क्वेश्चन आन्सर घेऊ. ठीक आहे. बघा, गुणतत्व उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे? तर कोणाची? फ्राइडची आहे का? अल्फोर्डची, जंगची, स्किनरची. तुम्हाला माहिती आहे फ्राइडच्या ताप पाहिली तर अल्फोर्ड याची ही गुणतत्व उपपत्ती आहे. कोणाची? अल्फोर्डची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न जर पाहिला असेल बघा, सेल्डनने व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कोणत्या निकषावर केलेलं आहे? सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकता. तर कोणत्या निकषावर त्याच केलेलं आहे? तर शारीरिक रचना या निकषावर सेल्डनने व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला 10 नंबरचा क्वेश्चन, सामाजिक वर्तनवादी उपपत्तीमध्ये कोणता घटक हा महत्वाचा आहे? सामाजिक. ठीक आहे. स्वातंत्र्य, बळकटीकरण, स्वप्न आणि उद्दीपन. तर काय आहे? तर बळकटीकरण हा सामाजिक वर्तनवादी उपपत्तीमध्ये महत्वाचा घटक आहे. स्किनर आलाय बघा. स्किनर कोणत्या उपपत्ती संबंधित आहे? आणि हा प्रश्न साधारणतः कोणाचा चुकणार नाही. कोणती आहे स्किनरची? वर्तनवादी उपपत्ती आहे स्किनरची. ठीक आहे. चला, जंगने व्यक्तिमत्वाचे कोणते 2 प्रकार मांडले? कोणी? जंगने. अंतर्मुख आणि बहिर्मुख हे 2 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. बाकी वाचायची आवश्यकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा, आय सेन्स व्यक्तिमत्व मोजण्यासाठी कोणते 2 परिमाण वापरले आहेत? ह्याच्या तुम्हाला 4 पर्याय नसतील एक्झाम मध्ये, 5 पर्याय असतील, लक्षात असू द्या. इथं आपण 4च पर्याय दिलेले आहेत. कोणी? 3 नंबर आत्मविश्वास आणि अस्वस्थतेचं उत्तर. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, रॉजर्सने व्यक्तिमत्व वाढीसाठी काय महत्वाचं मानलंय? बळकटीकरण, शारीरिक. तुम्हाला उत्तर दिसलं असेल तर स्वतःचं मूल्य आणि आत्मसाक्षार. ठीक आहे. प्रश्न असे प्रश्न विचारले आपल्या व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम जॉईन करा आणि टेस्ट सिरीज घेतली तर बेटरच आहे. ठीक आहे.
मॉस्लेच्या गरजांच्या श्रेणीमध्ये अंतिम टप्पा कोणता आहे? तर अंतिम टप्पा तुमचा आत्मसाक्षात हा मॉस्लेच्या श्रेणीमध्ये. आता हिपोक्रेटसने कृष्ण पित्तप्रधान व्यक्ती महत्वाचा स्वभाव कसा मानलाय? तर आपण पाहिले गंभीर आणि उदास. आणि तिकडे कसा पाहिजे सांगितलाय? दोन्ही पण प्रश्न बघून घ्या. फ्राइड नुसार आयडी म्हणजे काय आहे? तर काय रे? अचेतन वासनाचं केंद्र. फ्राइड नुसार आयडी आहे. फ्राइडचे मागचे क्वेश्चन बघून घ्या दोन. आता शरीर रचनेच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो असं म्हटलेलं आहे. तर अंतर्मुख विचारशील आहे. त्याच्यानंतर अल्बर्ट बांदुरा कोणत्या उपपत्ती संदर्भात आहे? तर त्याची कोणती सामाजिक शिक्षण सिद्धांत उपपत्ती आहे. मानवतावादी मानसशास्त्रानुसार व्यक्तीला काय स्वातंत्र्य असतं? तर निर्णय घेण्याचं आणि स्वतःला घडवण्याचं स्वातंत्र्य असतं. ही आपली एक पीडीएफ झालेली आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्या घटकावर हे घेतलेले आहे? तर बघा, हा जो घटक आहे तर व्यक्तिमत्व विषयक उपपत्ती, या उपपत्तीवर हे आपण क्वेश्चन सर्व घेतलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आहे तर हे रेग्युलर आपण लेक्चर घेणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्की सर्वांनी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल चॅनल तो सबस्क्राईब करा. रेग्युलर अशा प्रकारे क्वेश्चन तुमचे आपण घेणार आहोत. ठीक आहे.